जर तुम्ही हाय प्रोटीन आणि सिंपल स्नॅक रेसिपी शोधत असाल तर तुम्हाला हे क्रिस्पी सोया नगेट्स नक्की ट्राय करायला हवे. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे मील प्रेपसाठी एकदम परफेक्ट आहेत. हेल्दी, क्रिस्पी आणि 100% वेज सोया नगेट्स बनवण्यासाठी मी इथे 2 कप म्हणजे 100 ग्रॅम सोयाबीनचे चंक्स घेतले आहेत. हे खूप हेल्दी असतात आणि प्रोटीनचा तर उत्तम स्रोत आहेत. तर इथे सर्वात आधी आपल्याला सोया चंक्स भिजत घालायला लागतील, जेणेकरून ते एकदम मऊ होतील. यांना आपण एकदम गरम पाण्यात साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत घालूया. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना व्यवस्थित भिजवणं गरजेचं आहे, जेणेकरून ते मऊ होतील. मग जेव्हा आपण आपला नाश्ता बनवू ना, तेव्हा त्यात जास्त कुरकुरीतपणा आणि बाइंडिंगही येईल. फक्त अशा प्रकारे पाण्यात व्यवस्थित भिजवून घेऊया. आणि हे पहा, 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता आपले सोया चंक्स एकदम छान फुलून वर आले आहेत. आता हातामध्ये अशा प्रकारे सोया चंक्स घ्या आणि त्यांना पिळून घ्या. हे व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यात पाणी राहू नये. कारण पाणी राहिलं तर मग स्नॅक्स बनवणं कठीण होईल. खूपच सोप्पं आहे, कोणीही बनवू शकतं. एकदम सोपी रेसिपी आहे ही. बघा, मी सर्व सोया चंक्स अशा प्रकारे पूर्णपणे पिळून घेते. अगदी परफेक्ट. आता यात अजिबात पाणी नाहीये. आता इथे आपण एक ग्राइंडर जारमध्ये थोडे थोडे चंक्स टाकून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. हे पहा, अगदी परफेक्ट आपले सोया चंक्सचे श्रेड्स तयार झाले. तुम्ही पाहू शकता पाणी सुद्धा नाहीये. तर सर्व सोया श्रेड्स एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाकी उरलेले सोयाबीन सुद्धा अशाच प्रकारे वाटून घेऊया. जी पद्धत मी आज तुम्हाला सांगत आहे ती तर सोपी आहेच. शिवाय तुम्ही हे बनवून 2 ते 3 दिवसांसाठी फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मग जेव्हा मन होईल तेव्हा शॅलो फ्राय करा, बेक करा किंवा एअर फ्राय करा. तुम्ही सहजच हे तयार करू शकाल. आता एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेऊया. सर्वात आधी यात आपण टाकूया 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा किसलेलं आलं, सोबतच मी इथे टाकत आहे एक छोटा चमचा चिरलेलं लसूण. तुम्ही अशाच प्रकारे आलं आणि लसूण जाडसर चिरून किंवा किसून टाका, यामुळे याची चव अजूनच वाढेल. आता यात एक बारीक चिरलेला कांदा आणि किसलेला गाजर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्या. त्यानंतर 1 कप बारीक चिरलेले मशरूम टाकूया. हे साधारण 50 ग्रॅम आहेत आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया. बरं, या रेसिपीमध्ये आपण मशरूम वापरले आहेत, तर त्याबद्दल एक अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहित आहे का, मशरूम्स हे सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी तयार करू शकतात. आपल्याकडे व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी नैसर्गिक अन्नाचे खूप कमी स्रोत आहेत, जसे की फक्त अंड्यातील पिवळा बल्ब आणि मासे. तर इथे एक सोपी ट्रिक करा. कधीही मशरूम शिजवण्यापूर्वी त्यांना काही वेळ सूर्यप्रकाशात ठेवा. एका अभ्यासानुसार असं केल्याने मशरूम मधील व्हिटॅमिन डी चं प्रमाण वाढतं. यामुळे आपले हे हाय प्रोटीन मशरूम चवीला तर छान होतीलच, पण आरोग्यासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठीही अजून फायदेशीर ठरतील. आहे ना ही उपयोगाची माहिती? तर आपल्या नगेट्समध्ये मशरूम वापरण्यापूर्वी ही छोटी पण महत्त्वाची ट्रिक नक्की फॉलो करा. मशरूम मधील ओलावा पूर्ण निघून गेला की गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या. असं केल्याने आपल्या मिश्रणात अजिबात ओलावा राहणार नाही, ज्यामुळे आपला स्नॅक्स बनल्यावरती परफेक्ट क्रंच येईल. आता एका बाउलमध्ये हे वाटलेलं सोया आणि आपलं तयार भाज्यांचं मिश्रण घेऊया. आता नंबर येतो की यामध्ये टेक्स्चर कसं आणायचं आणि बाइंडिंग कशी करायची. तर मी यामध्ये टाकत आहे 2 मोठे उकडलेले किसलेले बटाटे. जसे मी इथे बटाटा टाकला आहे, तुम्ही हे बटाट्याशिवाय सुद्धा बनवू शकता बरं. त्याऐवजी तुम्ही इथे उकडलेला रताळा सुद्धा वापरू शकता. आता यात चवीनुसार ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ टाकून घेऊ. सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचा एकदम सॉफ्ट डो तयार करूया. हे बघा, आता अजून सोपं झालंय. फक्त असं मिश्रण हातात घ्या आणि दाबा, आणि दाबून याला फक्त रफ शेप द्या. जसं तुम्ही KFC किंवा बर्गर किंग मध्ये नगेट्स खाता ना, ते याच शेपचे असतात. अगदी तसेच बनवूया. इथे तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये. सोप्पं आहे ना? आता आपल्या व्हेज नगेट्सना हॉटेलसारखं क्रिस्पी टेक्स्चर देण्यासाठी मी इथे घेत आहे कोटिंगसाठी 4 ब्रेडचे स्लायसेस. इथे मी 0 मैदा ब्रेड वापरला आहे. मिक्सरमध्ये फिरवून त्याचा फ्रेश आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया. ब्रेड नसेल तर कुरकुरीतपणासाठी तुम्ही घरचे पोहे सुद्धा वापरू शकता. कोट करण्यासाठी आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही आहोत. आता आपण एका बाउलमध्ये घेऊया एक मोठा चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने कोटिंग छान होईल आणि कुरकुरीतपणाही येईल. आता यात आपण घालू अर्धा कप पाणी आणि ह्याचा एक मीडियम स्लरी तयार करून घेऊ.
आता प्रत्येक नगेट आधी तांदळाच्या पिठाच्या स्लरीमध्ये आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये छान घोळवून घेऊ. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. झालेत ना अगदी बाजारासारखे. सर्व नगेट्स आपण असेच तयार करून घेऊया. आता एका पॅन मध्ये फक्त 2 ते 3 चमचे तेल टाकून हे नगेट्स दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊया. आपण हे तळणार नाही आहोत, त्यामुळे हे अतिशय हेल्दी राहतील. मस्त गोल्डन रंग येईपर्यंत यांना आपण शॅलो फ्राय करूया. आणि हे बघा, जबरदस्त कुरकुरीत क्रंची आपले व्हेज सोया नगेट्स तयार आहेत. कुणीही सांगू शकणार नाही की हे घरी बनवलंय. आवाजावरूनच तुम्हाला कळेल की हे किती क्रिस्पी झालेत. तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल जेव्हा हे ट्राय कराल. हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. तर तयार आहेत आपले झटपट आणि क्रिस्पी हाय प्रोटीन सोया नगेट्स. कुणीही सांगू शकणार नाही की यात मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरला नाहीये. जर तुम्हाला वाटतं की ही माहिती कोणाचं तरी आरोग्य सुधारू शकते, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. म्हणजेच जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत लो बसावा.